नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं दीपक किसान किसान पाठशाला के साथ। नमस्ते सर। नमस्ते। नमस्ते नमस्ते थोरवे सर. नमस्ते. परिचय करून द्या हां मराठीत. हे आपल्या माळशिरस तालुका गाव फळवणी जिल्हा सोलापूर मधील महेश सावताडे यांच्या बागेत आपण आलेलो आहे. कधीची आहे लागण? 25 मधली 4 4 एप्रिल. 4 एप्रिल एप्रिल 25 5/7 हां 5/7 केलं. हां 5/7 5/7 केलेले. 5/7चा प्लॉट आहे आणि झिगझॅग पद्धतीनं 70-30चा. तुमच्या आधीचा प्लॉट भारी आहे. त्याचं झालं होतं ना आपण आधी, हा हेच हाच हा ना? हा. हाच प्लॉट आहे. कितीच आहे, मोजला आहे का? घेरा मोजलाय का? मोजला म्हणजे ती 40 प्लस 40+. हां 40+ ते यायलाच पाहिजे. 40+ आहे. आणि तसंच बनचं वजन पण येईल तुमचं. कितीच आहे थोडं? हां कितीच आहे का? हे होय 35 ते 40च्या घरात जाणार की आरामात. आरामात. अजून तर वेळ अजून टाईम आहे ह्याला. काही नाही. सरासरी 35च्या ॲव्हरेज बसायला काही सुद्धा अडचण नाही. आता काय काय तर बघायसारखं प्लॉट आहे ही सेकंड दोरी हां सेकंड लॉट मधलं आहे. त्यांनी टॅगिंग बी केलेलं आहे हां. हार्वेस्टिंगसाठी जे आपण ही first करतो हे. ह्याचं काय म्हणतो त्याला पोटली बांधलेली आहे, पोटली बांधली, कलर कोडिंग केलेलं आहे. कलर कोडिंग केलेलं आहे आणि ते हिशोबाने त्याचं नियोजन केलेलं आहे. शेतकरी असे ते यांचं 2-3 वर्षापासून आपल्याशी जुडलेले आहेत आणि जसं सांगितलं तसं 100% फॉलो करतात. फॉलो करतात. म्हणजे बघायचं जर असेल तुम्हाला 70-30चा प्लॉट हां A to Z पहिल्यापासून तर शेवटपर्यंत फॉलो शेवटपर्यंत. केलेला तर ह्या प्लॉटमध्ये बघा बघायचं. काहीच चुकले म्हणजे अजिबात थोडी कसरत ठेवतच नाही. पूर्ण त्यांचे वडील पण आणि पूर्ण शेड्यूल प्रमाणे स्वतः, आपलं बीएपीएस शेड्यूल वापरतात. एक- बीपीएस हां. तुमच्या शेड्यूल मधली एक ही तारीख आम्ही फॉलो ही होत नाही मागं होत पुढं नाही. करू. मागं मागं पुढं पुढं होत होत नाही. नाही. आणि जे आपण सांगतो ना पील ठेवायचं योग्य वेळी जर पील Fill ठेवलं ठेवलं. हां. म्हणजे आता ज्या वेळी तुमचा घड असतो झाडावर असतो त्यावेळी तुमचं पील कमी कमी ते घडाच्या साईडला तरी पाहिजे. पाहिजे बरोबर आहे. योग्य वेळी जर ठेवलं तर. हम्म. आता हे त्यांचं तर सगळं घडाच्या साईडला झालं. घडाच्या साईडलाच झालेलं आहे ना हे बघ सगळे कुठेच हे नाही त्यांचं कॉम्प्रोमाइज कुठेच नाही आहे. जेवढं सांगितलं तेवढं त्या रोड मॅपने जातात आणि पूर्णचे पूर्ण तेवढं फॉलोअप करतात. बघा अजून कुठे सेगाव नाही इथं जवळपास पानं बी भरपूर राहिले. नाही. वर पानं पानं जर काय बघितली ना हम्म. तर पानाची संख्या पण चांगली राहिलेली आहे त्यांची. सांगतोय काय व्यापारी येतात म्हणते ती एवढी पानं आम्हाला कुठंच बघायला मिळत बघायला नाही. कुठंच आज बघायला परत- भेटत नाही, नाही, आज बघायला महाराष्ट्रात नाही हे परत रियालिटी भेटत. बरं का हे रियालिटी. आता हे ह्यांना थोडं का शक्य झालं, ह्यांची जमीन थोडी हलकी आहे. हम्म. निचरा चांगला झाल्यामुळे पानं राहिलेत. ह्यांच्या जमिनी भारी आहेत ना त्याच्यात सगळ्यात प्रॉब्लेम आला आहे. हा. महाराष्ट्रात अख्ख्या जमिनीमध्ये एक तर पाण्याचं मॅनेजमेंट आणि हा. पाऊस एक खूप झाला. 9व्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला जो पाऊस झाला मोठ्या प्रमाणात. नोव्हेंबर पर्यंत पाऊस हा, पडला. नोव्हेंबर दिवाळीपर्यंत पर्यंत. 6 महिने पाऊस होता खूप यंदा. पाऊस 6 महिने. मग महाराष्ट्रामध्ये 6 महिने पाऊस होत. झाला. मेच्या 13 पहिल्या मेला आठवड्यापासून. जी पाऊस चालू झाला तुमच्याकडे 13 मेला हा. आमच्याकडे 2 मे पासून पाऊस चालू झाला. 13 मे पासून तर सोलापूर नोव्हेंबर जिल्ह्यामध्ये पर्यंत. पाऊस चालू झाला. 6 महिने कंटिन्यू पाऊस होता. हा. त्यामुळे भारी जमिनी तिथे आहेत ना हा तिथं त्यांना प्रॉब्लेम problem. आलाय. खूप problem पानं आला. कमीच झाले एक तर ते तिथे सीएमई सिगाटोकाही वाढला. वाढलेला आहे. म्हणजे सिगाटोकाचा असं आहे की आम्ही ह्या वर्षापासून असं बघितलं म्हणजे आजपर्यंत आधी बघितलं नव्हतं केळीच्या मध्ये याच्यामध्ये पण जे 3-4 महिन्याचे रोप आहेत त्यांना सुद्धा आलाय सिगाटोका. आलाय आहे. त्यांनाही करपा. हम्म. आजपर्यंत आता करपा तर आपण बंच लागतो त्याच्यानंतर दिसायला लागतो. दिसतं 4-4 महिन्याच्या याच्यावर Proper. कारण खाली मुळीच चालली नाही पाऊस जास्त मुळी चालली नाही. मुळी चालू नसल्यामुळे पाऊस कंटिन्यू चालू राहिला हा. आणि आपलं ब्लिचिंग म्हणा किंवा असं ट्रीटमेंट करताना अरे करू शकत नव्हते ना पाऊस चालू असलेला. पॉसिबल नाही झालं त्याच्यामुळे. पण काही काही प्लॉट आहेत ना खरंच अपवाद असतात आणि जर बघायचं म्हटलं ना, तर केळी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे याला काही फारसा काही खर्च वगैरे नाही. नाही 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 फक्त ट्रीटमेंट आहे. स्टेटमेंट आहे तशी. ट्रीटमेंट करावं लागतं. म्हणजे पद्धत बदलायची फक्त. हा. बाकी आता इतर खर्च काही नाही. तुम्ही आता बऱ्याच कंपन्यांचं असं असतं की वॉटर सोल्युबल टाका किंवा अमुक हे करा किंवा ढमुक हे करा तर अशी रिझल्ट भेटतात. मी ते फक्त हे तर पद्धत चेंज केली. वॉटर सोल्युबलचा एकही दाना वापरलेला नाही नाही. नाही नाही हा. करतो. एक ही आणि बॅग आपण- सुली नाही हा. आपण रिकमेंड पण करत नाही आणि यांनी स्वतःहून पण टाकलेलं टाक- टाकलेलं नाही नाही स्वतःहून पण टाकलेलं यांनी आहे. आपलं जे बीएपीएस शेड्यूल दिलं हम्म. त्या शेड्यूल प्रमाणे जे आपले साधी खतं हम्म. सरळ खतं आहेत सरळ खतं अमोनियम आहेत. सल्फेट
पांढरं पोटॅश, परत बाकीचं जे रोटेक्टर, एरिया, DAP, हे Phosphoric खत, acid. फॉस्फरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, वायसोनोमेटा आणि ह्युमिक, फुलविक ह्याचा वापर त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. चांगल्या पद्धतीने केला. त्यामुळं बाग बघायसारखी आहे. आज एवढी मोठी बाग आहे, माल कटिंगला आलाय तरी तुम्हाला करपा दिसणार नाही ह्याच्यात. आणि विशेष म्हणजे करप्याला स्प्रे घेतलेला नाही. नाही, अजिबातच एकही घेतलेला स्प्रे नाही करप्याचा स्प्रे नाही ह्या बागेत. या बागेत नाहीये. अजून पण बघू चला शकता ना तुम्ही इकडं तिथं ओपन आहे तर म्हणजे ओपन आहे थोडं. चला. काढलेलं आहे म्हणजे. वाटेल का थोडं? याला म्हणतात 70-30. तर मी जिथे उभा आहे ना पूर्ण कोरडी नाली आणि हे दोघं बेडवर पाणी चालू आहे. बहुतेक शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांना हा पॅटर्न माहिती आहे, पण करायला अजूनही काही शेतकरी मागे पुढे करतात. तर सांगायचं आहे की जरूर करा हा पॅटर्न. 70-30 खूप लाभदायक आहे जर तुम्हाला सिगाटोका किंवा करत्यापासून वाचवायचं असेल तर. तिकडे या side. 100% कलर कोडिंग स्प्रे. की आता फर्स्ट कटिंग हां हां हे पहिल्या कटिंग. कटिंग लाल धागा. लाल धागा हा हां Shining color. बोलतो शेतकऱ्याला. हिचं आमचं म्हणणं होतं आपल्या एक्सपोर्टला जात आहे का नाही कोणास म्हणलं जाईल ना आता एक्सपोर्ट. नाही नवा. नाही, आपलं बी किसान बी मार्फत किसान आहे. मार्फतच बी किसान कंपनीच्या मार्फत मार्फत. आपलं असं, आपला हा. ना हा बघा ना तुम्ही जर होत असेल इथं चांगला रेट देऊन टाका, नाहीतर मी सांगतो. ना ते आमचं म्हणणं काय सांगवा तुमच्याला सगळाच आहे ना इथं तर जाणारच आहे नी. जाणार आहे, पण तुमच्या मार्फत जर बी ठीक आहे ना, किसानचा ठीक आहे, चालू ठीक झाला तर पहिलं बरं होईल. ठीक आहे, ठीक आहे. कारण बी किसान मार्फत एखादी सांगतो मी, सांगतो. प्लॉट आहेत आपले जे एक्सपोर्टर आहेत ना हा. त्यांना पाठवतो. म्हणजे कसं होईल हा व्हिडिओ जाईल ना त्यांच्याकडे, हा ते स्वतःहून कॉल करतील. हा म्हणजे कसं आहे, शेतकऱ्यासनी सुद्धा अजून उत्साह वाढल घ्यायला कंपनी रोप देते त्याच्याबरोबर माल पण नेते. नीती. माल पण येते. बघा हे सगळ्यात महत्वाचं एक्सपोर्टचा वन स्टॉप सोल्युशन. हा एक्सपोर्ट मध्ये जे पॅरामीटर्स आहेत हा हा म्हणजे A++ हा हा जी ग्रेड आहे ना हा त्या ग्रेडचा हा माल. म्हणजे तुम्ही जर बघा त्या पहिल्या फण्यामध्ये या 3 फण्यांमध्ये तुमचा बॉक्स बसेल हा बॉस 13 किलोचा बॉक्स. म्हणजे या पूर्ण घडला कमीत कमी 2 ते 3 बॉक्स लागतील एका पूर्ण घड बसायला. बरोबर आहे. हा झाला गोल्डन हँड, सुपर गोल्डन. सुपर किती कॅटेगरी मध्ये येतो हा आहे ना? हा म्हणजे आमच्या जळगाव बऱ्हाणपूर साईडच्या जी शेतकरी आहेत ना त्यांच्यासाठी अंतर चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळं एक सारखं सिमिलर प्लॉट दिसतोय आणि कुठं व्हेरिएशन नाही किंवा काही नाही. एक सारखं ट्रीटमेंट पहिल्यापासून शेवटपर्यंत. तुमचा किती झाला आता खर्च आतापर्यंत एका झाडाचा? 100च्या आसपास 100 रुपये एका झाडाचा झाडाचा खर्च आहे. आणि आणि हा घड बसेल माझ्या 40. म्हणजे आता यंदा काय झालं सांगू आपल्या कॅरी बॅग आपली पहिलीच होती पहिली त्यामुळे ही 10 रुपये वाढलं 7 रुपये 10 रुपये खर्च कमी विशेष झाला. म्हणजे यांचं ही जी कॅरी बॅग लावली यांनी बंचवर लावलेली आहे मागच्या त्यांचा जो प्लॉट होता तो एक्सपोर्टलाच गेला होता, हा तो एक्सपोर्टला. एक्सपोर्टला बॉक्स पॅकिंगलाच गेला होता. आणि तीच बॅग त्यांनी जपून ठेवलेली. म्हणजे असं नाही की फ्रूट केअर जो हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ना त्याला खूप शेतकरी म्हणतात खर्च येते. हा, खर्च येतो. खर्चाची पण बाजू जर 10 ते 12 रुपये खर्च जातो त्याचा. आहे ते पण त्याचा 10 reason रुपये पण आहे ना. खर्चच आहे म्हणजे 7 रुपये आता मला पिशवी सांगा हा आणि 2 रुपये मजूरला मजूरला आणि परत लावायला- काढायला बी काढायला 1 1 रुपया एक लागतो. रुपयाला. 10 ते 12 रुपये खर्च खर्च आहे. जातो. पण त्याचा फायदा कसा होतो की जर तुम्ही व्यवस्थित जर केलं आणि
एक स्पर्धा लोकलचा रेट आणि एक्सपोर्टचा रेट 3 रुपये 4 रुपये फरक आहे. फरक आहे. 26 किलोचाही बंच निघाला 3 रुपये तुम्हाला जास्त भेटल 60 रुपये भेटल. 60 रुपये वाढले ना, 10 रुपये जरी 10 खर्च रुपये झाला आज खर्च झाला, तुमचा 50-60 रुपये तुमचे 50-60 रुपये ज्यादा मिळाले बरेचसे नाही शेतकरी हे काढा. करत नाही असं मग ते फक्त तेवढं काळजीपूर्वक काढून जपून काढून. ठेवला पाहिजे. हो ना. काढून ठेवा. काढून जर जपून ठेवलं तर तुमचं 50-60 रुपये झाडामागं वाचलं. फायदाच आहे ना हो तो. हो फायदाच आहे. आमच्याकडे बहुतेक जळगाव बुऱ्हाणपूरमध्ये ना 100 रुपये त्याच्या पुढचा खर्च असतो 150 रुपयापर्यंत खर्च करतात वॉटर सोल्युबल वगैरे टाकून. आता काय गरजच आपला- नाही ना, 150 आपला, रुपये खर्च. जे शेड्यूल मधला डोस आहे का ना, हा? आपलं 3 केल्यानंतर त्यांचं आहे का नाही, जवळजवळ त्यांच्या 2 मध्ये आपलं 3 होतं. 3 डोस 3 डोस 3 डोस खर्चात बी तिथं आपली हा. बचत आहे ना. हा, बचत आहे. आणि विशेष म्हणजे आहे का नाही, भट्टी ते लावून. 3 भट्टी लावून पण त्यांचा खर्च म्हणजे बराच आहे. हा. आपला भट्टीचा खर्च जरी कमी केला त्याच्यात म्हणजे उलाढाल करायचा, म्हणजे ते लावायची भट्टी काढायचा, त्याचा जरी खर्च धरला तर इकडे रासायनिक 50% खर्च कमी झाल्यामुळं तिथं 50% बचत होती आपली. हो हो होते नक्कीच होते. 50% बचत होती. आणि त्याच्यात बघा अजून तुमचा आता हा पिलबाग तर जवळपास याला तर आला. वेगळा खर्च काहीच नाही. नाही. जे आहे याच्यावरच आलेलं आता आहे. हे जेव्हा ज्यावेळी कटील आता पूर्ण जेव्हा हे झाड म्हणजे पिलबागचं असं शास्त्र आहे बरोबर सर की हा जर ज्या दिवशी हा बंच कटेल है ना आणि जेव्हा हे पूर्ण म्हणजे आहे हे उभं आहे उभा आहे. तो पण याला वेगळं खत द्यायची काहीच गरज नाही. कारण जिथे याला हे- देते, हे- रिवर्स हे- देते, हे रिवर्स reverse प्रोसेस. देते. म्हणजे तेवढाही खर्च तुमचा वाचतो याच्यामध्ये पिलबागमध्ये पण पिलबागचं शास्त्र हेच आहे की योग्य वेळी पील ठेवणं. तर बरेच शेतकरी आहे ना बंच आले की मग पील ठेवायला सुरुवात करतो. तुमचाही अनुभव असेल बंच निघण्याच्या अगोदर जर ठेवलं क्वालिटी चांगली येते है ना. हा. आणि जर निघल्यानंतर जर ठेवलं तर क्वालिटी थोडी हे जाते कारण त्यावेळी त्याला बंच पोसायमध्ये जास्त ताकद द्यावी लागते. नाही, आता आपला सगळा खोडवा बरं का बॉक्स पॅकिंगला सगळा गेला. खोडवाही गेला खोडवा box packing. त्यांचा गेल्या पहिलाही वर्षी. गेला होता हा. बॉक्स पॅकिंगला खोडवाही गेला खोडवा गेलाय बॉक्स पॅकिंगला. आता हे आणि ती बी परत मंदीत गेला अजून. मंदीत गेला त्यावेळी काय रेट भेटला होता तुम्हाला. तरी सुरुवातीला 10 रुपये बसला, हा. परत 16 रुपये बसलाय. बरेच शेतकरी आता बघा आता म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळी अशी कंडिशन होती की मार्केटमध्ये 3 रुपये पण होता 13 3 रुपये पण रेट होता आणि 23 रुपये पण रेट होता. मार्केटमध्ये ज्यावेळेस 2 रुपये 3 रुपये होता का नाही त्यावेळेस खोडवा लोक म्हणायचे रूट टाकू, पण आम्ही म्हणलं नाही आपलं गेला तरी गेला बघ. तरी बॉक्सला गेला ती. बॉक्सला गेला 10 म्हणजे रुपये. ही रियालिटी 10 पासून 16 रुपयापर्यंत. हा. आणि ऍव्हरेज 10 रुपयापासून 16 रुपयापर्यंत. 16 रुपयापर्यंत आणि खोडवा ऍव्हरेज गेला. बसला ते साधारणतः 13 ते 14 रुपये. 13 ते 14 रुपये म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे खूपच डाऊन रेट चालू होते ना त्यावेळी सुद्धा चांगली जर क्वालिटी असेल तर मर नाही शेतकऱ्याला. आणि त्याच्यात बी ऍव्हरेज पण चांगलं बसलं हा. घडाचं हो. खोडव्याला. खोडवाला आणि खर्च खूप कमी. जवळजवळ खर्च म्हणजे तुम्हाला सांग, एकच बेसळ डोस टाकला. एकच डोस टाकला होता त्याला डोस द्यायला. सांगायला का एकच 10 बे- रुपयामध्ये एकच बेसन. प्रॉफिट आला तरी नाही म्हणलं तर 25 ते 30 टन एक्सपोर्टला गेला असेल. हा. बाकीचा माल कॅरेटला गेला त्याच्यातला. खूप आहे शेतकऱ्यांना म्हणजे शिकण्यासारखं आणि करण्यासारखं खूप आहे केडीमध्ये. फक्त पॅटर्न चेंज करा बाकी खत किंवा ज्या जादूच्या औषधी आहेत त्यांच्या आहारी न आहारी जाता नापलं पाहिजे. त्यांच्या आहारी न जाता फक्त पॅटर्न चेंज केला तरी खूप सक्सेस आहे केळी. आणि फक्त तुमचं आपलं बी किसानचं जे BFS शेड्यूल आहे हम्म. ते जर फॉलो व्यवस्थित केलं, हा हा 100% नाही शक्य सगळ्याला, पण मी म्हणतो 90% जरी फॉलो झालं, 80-90% तर सहज होतं. 80-90% जरी फॉलो झालं तर एवढे बेस्ट रिझल्ट मिळतात. ह्यांच्याकडून बी त्याच्यात मागच्या प्लॉटमध्ये 2 डोस करायचे एकच डोस झाला, म्हणजे हम्म, तिथं थोडं ते हम्म, कमी हम्म, पडले हम्म. तरी पण Result प्लस मध्ये आले. प्लस मध्ये आलं. एकच विषय आहे की खर्च कमी करून हम्म. चांगलं पीक काढणे. आणि आणि याचं ह्याला BFS मॅनेजमेंट पण म्हणजे मानावं लागेल हा. यांना. मॅनेजमेंट खूप आहे खूप चांगला आहे. मग तेच मेहनत, स्वतःची मॅनेजमेंट मेहनत आणि 80-90% म्हणजे आता बघा ना आपण इथे उभे आहेत बेडवरती उभे आहेत आणि पूर्ण बागेत फिरतोय पण आपले बूट अजूनही कोरडे आहेत कोरडे आहेत. हम्म. है ना. हे महत्वाचं म्हणजे पाणी पाणी drip जुनी आहे आहे. किंवा पाणी आमच्याकडे भरपूर आहे म्हणून पाणी भरपूर चालू द्यायचं. पाणी तसलं चालू नाही, त्याला तसं अर्थ नाही. नाही. हा. केळी कमी पाण्यामध्ये आणि कमी याच्यामध्ये सुद्धा होते. येते कमी पाण्यात कमी खर्चात वस्तू जमीन तर व्यवस्थित त्यांची management. हलकी आहे. हा. जमीन हलकी आहे. एवढी भारी पण नाही. नाही. आणि लय बी पाणी नाही लागत हम्म. माझा तर अंदाज आहे बरं का. ऊसापेक्षा कमी कमी पाणी लागते. त्यापेक्षा तो खूपच कमी हा. लागतं. याला फक्त डेली द्या थोडं थोडं द्या. थोडं- थोडं- थोडंच त्याच्या लागतं, गरजेपुरतं रोज द्या. लागतंय. गरजेपुरतं द्या. हा. त्याचे ताण भागले बस बस. एक्सेस वॉटर नकोच पाहिजे त्याला. हम्म. ये फील्ड बाग खड़ा है अभी ये कटने
बाकी है, फिर भी इतनी हाइट ले ली है। ठीक है।